चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता हृदय हे आपले चौफाळून या भलेवरी वैसव पावले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जिने तारिला हा संसार गुरु म्हणून विशेषाद्या ध्रुवे अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या नामे चुकी जन्म व्यथा। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झारुदास पाया घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा
गिळून सांडले कलेवर भ्रमाचा आकार भोग तोन घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानू नये खेदो म्हणावा गोविंदू वेळोवेळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा सांत्वन करणारा अभंग सेवेकरता विठ्ठल. सेवेकरता निवडलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना पंचम वेद मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबांचं 4 चरणाचा 2 चरणाच्या जीवाला लगेच कळेल असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता. भोग तोन घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. श्री तुकोबा म्हटले तुमच्या माझ्या मानवी जीवनात येणारे सुखदुःखाचे प्रसंग हे संचितातून येतात. संचित शब्दाचा अर्थ आहे केलेल्या कर्माच्या साठवणुकीचा ठेवा. या साठवणुकीच्या ठेवातून जर संचितातून सुखदुःख वाटायला येत असेल आणि त्याला तुम्ही सामान्य जीव भोग म्हणत असेल तर म्हणूनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. निर्लुप्त पहिले रचा बाकी रचा शरीर. आधी रचना जशी रेल्वे ट्रॅकची आणि नंतर रेल्वे चालवली जाते. रेल्वे चालक किती हुशार असला किती चतुर असला तरी आंथरलेल्या ट्रॅकच्या पुढे तो बाजूला चालू शकत नाही. तसं जे संचितात श्री तुकोबा म्हटले आपल्या आहे त्याच्या पलीकडे एक अक्षरही घडणार नाही. मग त्यात खेद कुठं व्यक्त करता. मनवनी मनी मानू नये खेद. खेद हा शब्द मानवी मनाशी संबंधित शब्द आहे. मग करायचं काय. म्हणावा गोविंदो वेळोवेळा. सतत देवाचं भजन केलं तर झालेल्या दुःखाचा तात्पुरता विसर होईल. साधक चतुर होता त्यानं प्रश्न विचारला तुकोबाला म्हणे ते माणूस निघून गेल्यावर खेद व्यक्त करू नये भजन म्हणावं असं वर्षभर पाहुणेरावळ्यांकडनं आम्ही ऐकलं. त्याला सांत्वन म्हणतात आमच्या तरडगावच्या भाषेत. रडू नका पाटील तुम्हीच रडायचं तर मग बाकीच्या कुणाकडे बघायचं. हे सांत्वन वर्षभर आम्ही केलं. पण पुवा ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्या दिवशी असा प्रसंग तुमच्या वाट्याला येईल आणि एखादा प्रिय माणूस ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी मग म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आता रडू नका. तुमच्या वाट्याला येईल दुःख त्या दिवशी तीव्रता कळेल दुःखाचे काय असते. आज मग श्री तुकोबा म्हटले मला माहिती गए हुए वापस कभी आते नहीं वापस आते ही उनकी याद. गेलेली माणसं नाही माघारी यायची. तुम्ही एक दिवसीय कार्यक्रम ठेवला काय आठवड्याचा कीर्तन महोत्सव ठेवला काय वापस कभी आते नाही याद वापस आते ही. वापस म्हणजे माघारी येते फक्त आठवण माणूस नाही माघारी यायचा. म्हणजे भजन करण्याचं प्रयोजन काय त्याचं उत्तर दिलं. म्हटले तुम्ही त्यांच्या पश्चात त्यांना उद्देशून पितरांना भजन केलं तर त्यांना वैकुंठाची मार्ग मोकळे होते आणि उर्वरित कुटुंबातल्या लोकांना नामा म्हणे पित्र आशीर्वाद देते. कल्याण इच्छिते सर्व काळ. आशीर्वाद देण्याचं काम म्हणजे तुमचे पूर्वज करत असतात. मग त्यांना वैकुंठाला मार्ग मोकळा होतोय आपल्याला आशीर्वाद मिळतोय. दुहेरी फायदा असेल तर भजन करण्यात काय आता काय अडचण आहे का बोला. म्हणून म्हणले म्हणावा गोविंदो वेळोवेळा. सतत भजन करायचं वेळोवेळा. आता अडचणीच्या काळात भजन करायला चांगले दिवस आले की देवाला विसरून जाईल. ते काय बाजारातला भाजीपाला नाही अडचणीत 10 हाक मारली की येतो. त्याचं ब्रीदच आहे घेशी तेव्हा देशी असं उदार आहे. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र देताना मनसे पात्र अपात्र उदार अंतकरणाचे. पण त्याचं एक ब्रीद आहे ब्रीद जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. त्याचे शब्दाला अंडरलाईन करा. जो शरण होतो अनन्य त्याचे बस. आता बाकीच्या वाट्याला केवळ दुःख आहे म्हटले त्याच्यामुळे त्याचं भजन केलं तर या दुःखातून सावरण्याचं बळ म्हणजे तुम्हाला तो प्रदान करून देईल. बर आजपासून खेद व्यक्त करणार नाही. गेलेल्या माणसाची आठवण काढून व्याकुळ जीवाला होऊ देणार नाही. पण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. असं मरणाचे यातना देणारं दुःख कुठून येतं आमच्या प्रारब्धाचं संचितात त्याचं उत्तर द्या. म्हणजे आम्ही तिथं जाऊ आणि काय देवदेव असेल त्याचा हारिक जत्रा करून टाकून त्याला म्हणू बाबा कशासाठी आमच्या वाट्याला देतोस दुःख. महाराज म्हटले हे दुःख देणारा कोणी माणूस नाही. मरण नावाचं दुःख येतं कुठून त्याचं उत्तर केवळ संचित आहे. म्हणून याच्या त्याच्याला दोष देत बसायचं नाही. आणि का रुसावे न लगे बहुता. हे याच्यामुळं झालं हे त्याच्यामुळं झालं. त्यानं देवदेव घातला ह्या डॉक्टरची चूक झाली न्यायला उशीर झाला हेल्मेट घालायला पाहिजे होतं सीट बेल्ट लावायला ही कारणं झाली हो. देव त्याच्यावर कधी येऊ द्यायचा नाही. ट्रिपल सीट नव्हतं जायला पाहिजे. पिऊन गाडी नव्हती चालवायला पाहिजे.
एकादश धरायला ही कारणं झाली, पण देव स्वतःवर कधी येऊ द्यायचा नाही. म्हणून अनिका रोसावी न लगे बहुता, कुणाला दोष देता, याच्या त्याच्यामुळं झालं नाही. हा मग आपल्या संचिता वाचून या, रोसायचं आणि रागवायचं असेल तर आपल्या संचिताला दोष देऊन टाका की त्यांचं आयुष्य आमच्या प्रारब्धात एवढंच होतं आणि त्यांचा सहवास आम्हाला इतकाच होता, ही मनाची समजूत घाला. बर, हे दुःख जोपर्यंत सहन होतंय तोपर्यंत तुम्ही सहन करा, आणि ज्या दिवशी तुम्हाला सहन करण्याच्या पलीकडे परिस्थिती जाईल त्या दिवशी संसाराची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर टाका. परिणाम होईल कैवारी नारायण. ढालीप्रमाणे तुमचा सांभाळ करतो देव परमात्मा. ढाल जशी संकटात पाठीवर आहे आणि युद्धाचा प्रसंग आला की ढाल पुढे आहे, तसं म्हणले तुमच्या जीवनात इथून पुढे दुःख आलं तर परमात्मा ढाल बनून तुमचं संरक्षण करेल आणि तुमच्या आनंदात त्याला काही सहभागी होण्याची इच्छा होणार नाही. तुमचं तुम्ही साजरा करा, पण जबाबदारी घातली की मग तुमचा ढालीप्रमाणे सांभाळ करेल. होईल कैवारी नारायण. म्हणोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठाला. अशा काही शर्ताचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन किम निमित्तानं सेवा आयोजित आहे. सर्वांना जरी ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचा आद्य कर्तव्य न्यायानं कैलासवासी प्रल्हाद खशाबा माने भाऊ म्हणायचे सगळेजण. त्यांना आदरणीय भाऊंच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त म्हणा किंवा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणा, समस्त माने परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला हा एकदिवसीय संकीर्तन सोहळा वयाच्या 81व्या वर्षी भाऊंनी आपली प्राणज्योत मालवली आणि त्यांचा पुण्यात्मा परमेश्वराच्या चरणामध्ये गेल्या वर्षी आजच्या तिथीला विलीन झाला. त्या तिथीचं औचित्य साधून परिवारातून निघून गेलेल्या भाऊंच्या प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिवारानं आयोजित केलेला हा सगळा सोहळा आहे. भाऊंच्या पश्चात त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती शांताबाई प्रल्हाद माने. संसार रूपी रथाला चाक दोन आहे, एक पती नावाचं चाक, दुसरं पत्नी नावाचं चाक. गेल्या वर्षी एक चाक कोलमडून पडलं, संसाराचा गाडा एकट्या माऊलीनं वर्षभर खांद्यावर वागवला. त्या श्रीमती शांताबाई माने, त्यांचे दोनही चिरंजीव श्रीमान यशवंतरावजी माने, श्रीमान प्रशांतजी माने आणि त्यांच्या कन्या सुषमाताई, 2 सुना आणि 5 नातवंडे, असा भला मोठा माने परिवार. आणि या परिवाराला एकत्र विचारांनी बांधून ठेवणारा आळानाम भाऊ नावाचे व्यक्तिमत्व गेल्या वर्षी परमात्म्याच्या चरणामध्ये विलीन झाले. 365 दिवस इंग्रजी महिन्याप्रमाणे आणि तिथीप्रमाणे 12 महिने पूर्ण झाले. माऊलीनं ज्ञानेश्वरी नावाचा पवित्र ग्रंथ लिहिला. माऊली म्हटले, ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीचं औचित्य साधा. सोम सूर्य आदी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीचं औचित्य साधा आणि गेलेल्या पितरांच्या प्रती आपलं योगदान द्या, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. आम्हा माने कुटुंबियावरती भाऊंनी केलेले उपकार म्हणजे सिंधू आहे. सिंधू कळती ना माझी भाषा? सिंधू शब्दाचा अर्थ आहे सागर. माने परिवारावरती भाऊंनी केलेले उपकार हे सिंधू आहे, सिंधू. आणि परिवार त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, हा त्या सिंधूतला एक बिंदू आहे. विठ्ठल बिंदू आहे, सिंधू. या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळला, कृतज्ञताही व्यक्त करू. पण ते 81व्या वर्षी ज्या दिवशी सुखात आशीर्वाद देण्याचे दिवस घरातल्या वयस्कर लोकांचे आले, त्या दिवशी आशीर्वादाचा हात परमात्मा घेऊन जातो. हे गणित बाबा जरा उलट आहे. कष्ट करण्याच्या काळात 1 पॉईंट वाढवा इकोचा. कष्ट करण्याच्या काळात परमात्मा कधी दुःख वाट्याला येऊ देत नाही. आणि बसून खायचे दिवस आले आणि आशीर्वाद देण्याचा दिवस आला की आशीर्वादाचा हात घेऊन जातो. हा त्याचा पहिल्यापासूनचा दरबारातला न्यायच उलट आहे. तुम्ही म्हणसाल एवढी चीन देशाला पाठीमागं टाकलं, भारत लोकसंख्येत 1 नंबर झाला. जगात 1 नंबर भारत देश आहे लोकसंख्येत. म्हणजे एका माणसाच्या जाण्यानं काही बिघडतं का? त्याचं उत्तर नीट आहे का? एका माणसाच्या जाण्यानं कदाचित गावाला फरक पडत नसेल, तालुक्याला फरक पडत नसेल, जिल्ह्याला फरक पडत नसेल, पण त्या गेलेल्या माणसाची जागा आणि त्या माणसाच्या जाण्यानं झालेली उणीव पोकळी
जगाच्या पाठीवर कुठला जीव भरू काढू शकत नाही. बस लाईफ इज नॉट वन्स मोर. एक माणूस पुन्हा पुन्हा आयुष्य घेत नाही. जसं भाऊ असताना मानवी परिवारातला आनंद, भाऊ असताना मानवी परिवाराचं दुःख, सगळ्या गोष्टी एकत्र विचार केला तर विश्वाचं कल्याण करण्याकरता हलहल विष प्राशन करणारे देव होते, त्यांना महादेव म्हणायचे. हलाहल विष प्राशन केलं आणि विश्वाचं कल्याण केलं. तसं आमच्या मानव परिवारावर येणाऱ्या दुःख नावाच्या विषयाचं प्राशन केलं आणि मानव परिवाराचं कल्याण केलं. त्या महादेवाचं नाव आमचे भाऊ होते. विठ्ठल 81 वर्ष परमात्म्यानं आयुष्य दिले. मला वाटतं पोलीस दलामध्ये भाऊ कार्यरत होते. आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खोपोलीमध्ये पहिलं प्रशिक्षण भाऊंनी घेतलं पोलीस दलाचं आणि मग मानव परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून सुरू झालं. मी नेहमी सांगत असतो, आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही. कर्तव्य, जबाबदारी या सगळ्या गोष्टी वाचायला लिहायला फार सोप्या. ज्या दिवशी जबाबदारी खांद्यावर पडते त्या दिवशी उजाडणारी प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. खरं आहे ते. असं मानव परिवाराचा उदरनिर्वाह करत असताना पोलीस दलात कार्य करणाऱ्या प्रत्येक जवानाला माझा सॅल्यूट असतो. त्याला कारण आहे. पोलीस शब्दाचा अर्थ असा आहे, कायमस्वरूपी 24 तास ज्याचा जीव ओलीस त्याचं नाव आहे पोलीस. विठ्ठल आपण त्यांना सलाम करण्याचं काम तेवढंच आहे काका. कायमस्वरूपी जीव ओलीस आहे. कुठं दंगा झाला पोलीस, कुठं हाणामारी झाली पोलीस, चोरी झाली पोलीस, कुठलंही वातावरण येऊ द्या, आणीबाणी निर्माण झाली पोलीस, लॉकडाऊन पडलं पोलीस, कुठेही जा, सायकल चोरीला गेली ती माणसं पोलिसात जायला लागले. आता प्रत्येक गोष्टीत न्याय निवाडा करण्याचं काम पोलिसांचं आहे. तसं खल सद्रक्षणाय खल निग्रहणाय, दुर्जनांचा संहार करायचा आणि चांगल्या लोकांचं त्यात संरक्षण करायचं, हे ब्रीद पोलिसांचं आहे. तसं समाजाची सेवा करत 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 कुटुंबाची सेवा करणं, ही दुहेरी भूमिका पार पडणं जरा अवघड आहे. मी नेहमी सांगत असतो, बऱ्याचदा प्रामाणिकपणानं कार्य करणारा घरातला कर्ता पुरुष असतो. 2 भूमिका बजावायच्या म्हटलं तर त्याचं नाकी नव येतं. तो म्हणतो मी कीर्तनाचं बघायचं का घरादाराचं बघायचं का गुराढोराचं बघायचं, नेमकं काय काय बघायचं. दुहेरी भूमिका खांद्यावर पडली की माणसाची जरा ताणाताण होते. तसं भाऊंच्या बाबतीत विचार केला तर पोलीस दलामध्ये कार्यरत असताना 2ही चिरंजीवन एका लेकीचं थाटामाटात लग्न लावून दिलं भाऊंनी. म्हणजे यशवंतदादा असतील, प्रशांतदादा असतील, आदरणीय सुषमाताई असतील. बाप म्हणजे लेकीचा काळजाचा तुकडा, हे लक्षात ठेवा. ते दिसायला 2 शरीर दिसतात पण असताना एकच आहे ते. 2ही चिरंजीव चांगल्या पद्धतीचं शिक्षण केलं, त्यांची लग्न लावून दिली आणि 81व्या वर्षी मला वाटतं 1-2 वर्ष कॅन्सर सारख्या असाध्य आजारासही त्यांनी लढा दिला आणि मग आपली प्राणज्योत गेल्या वर्षी मालवली. भाऊंच्या जाण्यानं एका जीवाचं जाणं झालं नाही. हे नीट माझं वाक्य ऐका. भाऊ गेले तर भाऊंसोबत जबाबदारी निघून गेली, भाऊंसोबत आपुलकी निघून गेली, भाऊंसोबत विश्वास निघून गेला, भाऊंसोबत त्याग निघून गेला, भाऊंसोबत लळा निघून गेला, भाऊंसोबत जिव्हाळा निघून गेला आणि भाऊंसोबत या घरातल्या परंपरा नावाची गोष्ट निघून गेली. बस याचं उत्तर काय बुवा? याचं उत्तर एकच आहे. त्या असताना बापाची संपत्ती महत्वाची नाही लेका, त्याचं अस्तित्व महत्वाचं आहे. हे कळतंय का बघा तुम्हाला? संपत्ती तर सगळ्यालाच मिळत असते पण अस्तित्व महत्वाचं आहे. होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सारं. होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार, चिमन पिलानो कुशीतया, करीन तुम्हावर माया, काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा,
काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा घर सुखात माझ ठेवा होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार असतानाच घरातलं वातावरण आता निघून गेले आता ही झालेली पोकळी जगाच्या पाठीवर दुसरा जीव भरून काढू शकत नाही एक वाक्य सरक सांगतून पुढे सरकतो दोनही चिरंजीव यशवंतदादा प्रशांतदादा दोनही चिरंजीवाला गोकुळ तयार करायला वेळ लागायचा नाही गोकुळ दोनही चिरंजीवाला गोकुळ तयार करायला वेळ लागणार नाही पण गोकुळात आशीर्वाद देणारे नंद बाबा राहिले नाही याचा खेद आहे विठ्ठल आता जगाच्या पाठीवरची सगळी सुख एका बाजूला भाऊंनी डोक्यावरनं फिरवलेला हात एका बाजूला बस काही गोष्टी पैशात विकत मिळतात आणि काही गोष्टी जगाच्या पाठीवर कुठेही विकत मिळत नाही त्यात एक आपल्या मायबापाचा आशीर्वाद आहे हे विकत मिळण्याच्या पलीकडची गोष्ट आहे कहूं से है वो चीज जो बाजार में नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिलते गाडी गेली वडून नेली फायनान्सनं तर विकत घेता येईल घर पडलं रस्ता रुंदीकरणात पुन्हा बांधता येईल जमीन निघून गेली पुन्हा विकत घेता येईल नोकरी गेली तर दुसऱ्या कंपनीत मिळेल बायको कदाचित एखाद्याची निघून गेली जाऊ नये पण तरी पुन्हा करता येईल पण जन्मदाते मायबाप निघून गेले तर पुन्हा वापस मिळवता येत नाही ह्या त्याचं उत्तर आहे मोठमोठाली लोक या गोष्टीला तरसतात आहेत जगाच्या आड मावळलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा दिसतो कारण तो निसर्गातला आहे पण गेल्या वर्षी आमच्या माने परिवारातला सूर्य मावळला तो अजून वर्षभर आम्हाला दिसला नाही हे दिसतात फक्त फोटोत भाऊंचे फोटो प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान होते हे आता आमच्या आईतच आम्ही भाऊंना बघतो आमच्या आईतच आम्ही आईला बघतो ह्या सगळ्या गोष्टी वर्ष झालं परिवार सोसतोय आणि अजूनही भाऊंचं नाव काढलं तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं याला कारण आहे काही लोक स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मृत असतात आणि काही लोक इतरांसाठी जगतात ती मृत असली तरी जिवंत असतात तुका म्हणे एका मरणेची तुका म्हणे एका मरणेची मरणेची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे मरण नावाच्या गोष्टीवरती म्हणजे फार चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही 4 चाकी गाडी विकत घेतली की त्याची स्टेपनी फुकट आहे मोबाईल विकत घेतला की त्याचा चार्जर फुकट आहे पेन विकत घेतला की रिफिल फुकट आहे घड्याळ विकत घेतलं की त्याचा बेल्ट फुकट आहे शर्ट शिवायला टाका बटन फुकट आहे मंडप विकत घ्या झालर फुकट मिळायची आधी आता नाही मिळत पखावज विकत घ्या त्याची वादी फुकट आहे तसा जन्म विकत घ्या मृत्यू फुकट आहे यात काय चर्चा करता उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे किंवा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नित्य नूतन वेळीजे तैसे या देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते असंख्य ओव्या असंख्य प्रमाण सगळं तुम्हाला तोंडपाठ आहे
पण भाऊंच्या जाण्याला कदाचित तुम्ही तरडगावकर मरण म्हणत असाल, पण माझं कीर्तन त्याला मरण म्हणणार नाही. तो प्रवासाचा पूर्ण विराम आहे. हे ध्यानात बसलं तर अख्खं कीर्तन फिट झालं तुमच्या. भाऊंचं जाणं हे मरण नसून प्रवासाचा पूर्ण विराम आहे. याचं उत्तर काय? सकाळी तरडगाव नावाच्या गावातनं एखादा व्यक्ती प्रवासाला निघाला, फलटणला गेला किंवा लोणंदला गेला. लोणंदला गेला, दिवसभर काम केलं, वापस माघारी आला. 5 वाजता सायंकाळी ज्या सोफ्यावरनं चहा पिऊन उठला, तिथंच पुन्हा बसला की म्हणतो, आण बरं चहा. एकदाशी मोकळा झालो, म्हणजे प्रवास पूर्ण झाला. जिथून प्रवाशानं प्रवासाला सुरुवात केली तिथं येऊन पोहोचला की प्रवास पूर्ण झाला. तसा हा जीव गेल्या 82 वर्षापूर्वी आपल्या आईच्या उदरातनं प्रवासाला सुरुवात झाली भाऊंची. आणि आज 82 वर्ष झाली. 81 वर्ष त्यांचं आयुष्य आणि 1 वर्ष जाऊन झाली. 82 वर्ष आज झाली तर 81व्या वर्षी जिथून प्रवासाला सुरुवात झाली, येताना दिसत नव्हते आणि मातीच्या आड गेले तर आताही दिसत नाही. प्रवास पूर्ण झाला. मग निघून कुठं गेले? त्याचं उत्तर आहे परमात्म्याच्या चरणात विलीन झाले. तुकोबांचा एक अभंग आहे, पिंडपदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. पिंड शब्दाचा अर्थ तुकोबा म्हटले हा देह, जो पंच महाभूतापासून तयार झाला, पृथ्वी आप तेज आकाश वायू, ज्यातून तयार झाला त्यातच पुन्हा आता मिसळणार. उदाहरणार्थ कीर्तनाला येताना यादव महाराज सकाळी माठातलं पाणी पिला, फ्रीजचं पिऊ नये पाणी. तर माठातलं पाणी पिता पिता माठ महाराजांशी बोलायला लागला. उन्हाळ्याचे दिवस आहे आता. माठ दररोज बोलतो, आजही बोलला, का रे बुवा तुझ्यावरती हसायला येतं, मला कीव येते तुझी. महाराजांना ग्लास खाली टेकवला. हे नीट आहे का? महत्वाचं आहे. 4G रेंज मधलं 5G. हसतोस का रे माठा? माठानं उत्तर दिलं, महाराज कीव येते तुमची कीव. दररोज सकाळ संध्याकाळ पळता, सकाळ संध्याकाळ पळता, कुठपर्यंत पळणार असं? तुमच्यावर हसायला येतं मला. किती दिवस कीर्तन कराल? किती वर्ष कीर्तन कराल? किती वर्ष फोकसला राहाल? काय कमवाल तुम्ही? काय कमवलं आतापर्यंत? उत्तर द्या. हसायला येतं मला. माठ हसतो. महाराज आश्चर्यचकित होऊन त्याकडे बघतात. सकाळी, आज सकाळी मी म्हटलं, माठा 36 डिग्रीवर तापमान झालं. जाऊ दे, तुझ्या गप्पा सोडून माझ्या गप्पा सोड. 36-37 डिग्रीवर पारा जायला लागला. भाजीत मीठ नसलं तरी साधी बायको नवऱ्यावर तापते. एखादी वस्तू आणायला विसरली तरी घरी गेले गेल्या ताव निघतो. नवऱ्यावर काढलेला ताव लगेच लेकरावर निघतो. प्रत्येक जण तापतो घरातला. पण माठा तो घराच्या बाहेर आहेस, पोर्च मध्ये, तो तापत का नाही रे? 36 डिग्रीवर तापमान जातं, सगळं घरदार तापतं, सगळं गाव तापतं, सगळं विश्व तापतं, धरणी माता तापते, तू तापत का नाही? तर माठानं दिलेलं उत्तर आजचा कीर्तन शिकवतं. माठ सांगतो, बुवा ज्याला माहिती आहे आपली सुरुवात मातीतनं झाली आणि आपला शेवटही मातीत आहे, त्यानं तापायचं कुणावर? हे कळतंय का तुम्हाला? बघा, माठ म्हणतो माझी सुरुवातही मातीतनंच आहे. मला तयार केलंय कुंभार दादानं, सुरुवात मातीतनं, आणि फुटलो तरी शेवट माझा मातीतच होणार आहे, त्यानं कुणावर तापायचं? तसं महाराज म्हटले, हा पंचमहाभूतापासून तयार झालेला देह सुरुवात मातीतनं शेवटही मातीत, त्याला दहन विधी आपण म्हणतो. दहन शरीराची होय माती. ज्या दिवशी देह निघून जातो त्या दिवशी तुम्हाला मला प्रिय मानणारी माणसं जवळ येतात आणि त्यांचं प्रमाण आहे, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार, स्वजन आणि स्वगोत्र ऐसा करेती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. बरं, हा भूमीला भार कुठपर्यंत? महाराज म्हणले, या शरीरात देह आहे, जीव आहे, तोपर्यंत भूमीला भार नाही. पण जीव निघून गेला की माणसं आता त्याला नावाज देत नाही, बॉडी उचला म्हणतात. बॉडी याचा अर्थ राम नावाचं तत्व निघून गेलं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम, किंवा सर्वा घटी राम देहादिही एक. बर, राम नावाचं तत्व निघून गेलं की त्याला तुम्ही मरण म्हणता, पण आमचा संप्रदाय त्याला प्रवासाचा पूर्ण विराम म्हणतो. बर, मुद्दा क्रमांक 1 क्लिअर झाला. पण हे संचिताचा आणि त्या प्रवासाचा संबंध काय? महाराज म्हणले, याचा उत्तर असा आहे की ते संचितावरच ठरतं किती दिवस इथं राहायचं. ते त्याचं उत्तर आहे, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे लिहिले प्रारब्धी, हे नाथ के कर्मधी, हे नाथ के कर्मधी, हे नाथ के कर्मधी, हे नाथ के कर्मधी, होणारा सारी होणारा सारी की बुद्धी,
तुकाराम महाराजाचा नाही, नामदेवरायाचा नाही, विसोबा खेचराचा नाही, बंकट स्वामी महाराज कुठल्याच संताचा अभंग नाही. म्हणजे अभंग कोणाचा? विसोबा खेचराचा. आता आहे का बरं? विसोबा खेचराचा अभंग जे जे लिहिले प्रारब्धी चौचरणी अभंग आहे बरं का. चरण आहेत त्याला 6, म्हणजे एका चरणाला टप्पे 4, अशी चरण 6 म्हणजे 24 टप्पे. त्यातला पहिला टप्पा आहे हा जे जे लिहिले प्रारब्धी. मला संचित व्याख्या समजून सांगताना हे कामाला येते. ते ना चुके कर्म कधी होणारा, सारिखी बुद्धी कर्म रेषा प्रगटे, नकळे पुढील होणार, भूत भविष्य वर्तमान. भूतकाळातलं कळत नाही, भविष्य काळातलं कळत नाही, आणि चालू वर्तमान काळात तुमच्या माझ्या वाट्याला काही हेही कळत नाही. मग म्हणले खेद कुठपर्यंत व्यक्त करायचं? माणसानं आंधळ होऊन पुढे चालत राहावं, आंधळ होऊन. महाराज म्हणले प्रयोजन कुठपर्यंत भविष्याचं करता? भविष्यात काय लिहिलं हे जर तुम्हाला मला माहितीच नाही तर प्रयोजन नियोजन लावताच कशाचं? लावत बसू नका. जे वाट्याला येईल त्याचा स्वीकार करा. बर, मग प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे चालू वर्तमान काळ. आता बरीचशी माणसं म्हणतात बुवा तुमचं बरं आहे, तुमचा आता सीझनच चालू झाला म्हणजे प्रारब्ध चांगला आहे तुमचं. प्रारब्ध म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि संचित भूतकाळाशी संबंधित शब्द आहे संचित. आणि क्रियमान भविष्यकाळ. नीट आहे का एक एक टप्पा. आता भविष्य काळाशी संबंधित क्रियमान म्हणजे काय? शेतात असणारं उभं गव्हाचं पीक निघला असेल तुमच्या भागातला गहू. आता पण शेतात उभा असला एखाद्याचा मागास असला तर शेतात उभा असणारा गहू अजून निघणार आहे, परत त्याची मळणी करायची, म्हणून तो भविष्य काळ आहे क्रियमान. गेल्या वर्षी साठवून ठेवला कणगीत त्याला म्हणा संचित. आणि आज सकाळी महाराजाला चपाती कराय दळून आणला त्याला म्हणा प्रारब्ध. विठ्ठल आता त्या बसलेल्या समाजानं उत्तर तुकोबानी शब्द वापरताना भोगतो न घडे प्रारब्धा वाचोनी असा केला का? भोगतो न घडे क्रियमाना वाचोनी. क्रियमान बी नाही प्रारब्ध बी नाही, भोगतो न घडे संचिता वाचोनी. त्याचा अर्थ असा आहे म्हणजे 7व्या अवतारात त्रेतायुगात प्रभू रामचंद्र झाडाच्या आड कडून बाण मारतात. झाडाच्या आड कुणी? प्रभू रामचंद्र. क्षत्रिय होते, सूर्यवंशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नंबर होता 40वा. जसं तुमच्या माझ्या घरात असते ना वंशावळ, आजोबा पंजोबा 1 नंबरला, आजोबा 2 नंबरला, वडील 3 नंबरला, तुम्ही 4 नंबरला, तुमची मुलं 5 नंबरला, तुमची नातवंड 6 नंबरला, ही वंशावळ. तशी रघुकुलातली वंशावळ 40 क्रमांकाचे राजे. भोगतो न घडे संचिता वाचून नाव आहे त्यांचं प्रभू रामचंद्र. 7व्या अवतारात त्यांनी बाण मारला होता, बाण वालीला. आता का मारला, कशासाठी मारला सगळं तुम्हाला माहित आहे, कारण प्रभू रामचंद्रांचं मंदिरच आपल्या गावात आहे, बरोबर ना? कार्यक्रमही असतो नेहमी मधून अधून. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं पाठ आहे, मला फक्त संचित सांगायचं. झाडाच्या आड दडून बाण मारला वालीला, कारण किष्किंदा नगरी द्यायची होती वालीला, सुग्रीवाला. आणि तो शरण आलता रामप्रभूला. आणि मगाशी तुम्ही ऐकलं शरण आलेल्याचा तो उद्धार करतो. उद्धार अंतकरणाचा आहे उद्धार. शरण आला सुग्रीव, वालीचा काटा काढायचं, पण देवानं हे पाप करायला नको होतं. आपण देवाची मापं काढणे इतका आपण मोठी माणसं नाही. पण तुमचा माझा हा युक्तिवाद आहे, आपण देवावर आक्षेप करत नाही. त्याची कारणं अनंत असू शकतात, पण हे तुमची माझी चर्चा आहे, अर्थाचा अनर्थ करू नका. प्रभू रामचंद्रानं वाली मारत असताना आपलं वैयक्तिक असं मत आहे, सुग्रीवाचं रक्षण करायला पाहिजे होतं, केलंच. पण वालीला मारत असताना समोरासमोर युद्ध करून वाली मारायला पाहिजे होता. पण प्रभू रामचंद्रानं जरा चूक केली. म्हणजे काय केलं? झाडाच्या आड दडला प्रभू रामचंद्र आणि बाण मारला आणि वाली नावाचा माणूस मारून टाकला. कुणी? रामप्रभू. आता क्षत्रियाचा असा धर्म आहे, त्यानं लपून बाण मारायचा नाही, त्यानं पाठीवर वार करायचा नाही, त्यानं ढाल तुटून पडल्यावर वार करायचा नाही, त्यानं तलवार तुटल्यावर वार करायचा नाही, त्यानं दिवस मावळल्यावर युद्ध करायचं नाही. बरेचसे असे नियम आहे. एखाद्याच्या रथाचं चाक तुटलं वार करायचा नाही, अशी क्षत्रियाची नियमाची यादीच आहे. तसं प्रभू रामचंद्रानं वालीला मारत असताना झाडाच्या आड दडून बाण मारला, वाली मेला. आता याच्या पुढचा आहे का? याच्यावर थांबलं नाही. प्रभू रामचंद्रानं कपट करून वाली मारला. पुढच्या अवतारात देवानं त्या वालीला पारधी केला आणि जन बाण मारला रामानं, त्याला कृष्ण केला. आदल्या अवतारात रामानं वाली मारला आणि पुढच्या अवतारात पारध्यानं बाण मारून कृष्णाच्या अंगुष्ठाला बाण लागून अवतार संपवला. नामा म्हणे कर्म रे, नामा म्हणे कर्म
त्रेतायुगात बाण मारला प्रभुरामानं आणि वाली मारून टाकला, त्याची परतफेड द्वापार युगात आहे. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. आता माझा मुद्दा क्रमांक 1 लक्षात येईल. पुन्हा रिव्हर्स गिअर टाकून मला गिरवायची जरा सवय, त्याशिवाय फिट बसत नाही. मी संचिताची व्याख्या सांगितलेली होती. केलेल्या कर्माच्या साठवणुकीचा ठेवा जो भूतकाळाशी संबंधित आहे, पास्ट टेन्स, त्याला म्हणायचं संचित. आता त्रेतायुग हे झालं भूतकाळ आणि द्वापारयुग हे झालं प्रारब्ध. चालू वर्तमान काळात म्हणजे द्वापारयुगात कृष्णाच्या काळात गेल्या अवतारात मारलेला बाण त्याची परतफेड कृष्णाला अंगुष्ठाला बाण लावून संपवावी लागली. जर देवाला संचित चुकत नसल, येरते पामर जीवकी, येरते पामर जीवकी, येरते पामर जीवकी, येरते पामर जीवकी, हरिभक्तपरायण छगन महाराजाची चाल. अरे चालू झाल्या जत्रा क्षेत्रा त्याच्या. येरते पामर जीवकी, जीव म्हणजे सामान्य जीव आणि अवतार वेगळा. अवतार वेगळा, अवतरती इति अवतारा. अवतार वेगळा ना अवतावरचा वेगळा. कळते ना तुम्हाला? तुम्ही मी अवतावरची माणसं आहे. महाराज म्हणले अवतार राहिले नाही, जे अवतरती इति अवतारा ते राहिले नाही. मग येरते पामर जीव. चला संचित देवाला चुकलं नाही तर तुम्हाला मला चुकल का? पण महाराज म्हटले असं करा, जर संचितातून गोष्टी येतातच तर त्याचा प्रामाणिकपणाने स्वीकार करा. एक अभंग अजून एक प्रसिद्ध आहे. कोणी दिवसी पैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, समयासी सादर व्हावे, हो समयासी सादर समयासी सादर व्हावे. बस जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष आणि दर्शनम हे तुमच्या माझ्या हातातल्या गोष्टी नाही. दैव जात दुःखी भरता दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. दोन ओंढक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ.
हे क्षणिक आहे बाळा मेळमानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भूषणा पराधीन आहे जगती पुत्र दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात हो खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा गुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा गुणा. इथं संचित शब्दाचा उल्लेख आला ना अभंगात प्रवेश झाला आता नीट. माय कैकईना दोषी सगळ्यांनी बदनाम केलं कैकईला नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात हे लिहून ठेवलं आधी. खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा गुणा. हे देवाला जर हे संचित चुकलं नसल तर महाराज म्हटले सामान्य जीवाच्या वाट्याला येणार पण तुम्ही खेद व्यक्त करता कामा नये. अभंगाच्या पहिल्या घडे संचिता वासुने घडे संचिता वासुने घडे संचिता वासुने घडे संचिता वासुने संचिता वासुने संचिता वासुने
देवाच्या प्रारब्धातून संचितातलं लिहिलेलं चुकलं नाही तर आपलेही चुकणार नाही. म्हणून भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुम्ही मी फक्त एकच काम करता येतं. जन्म मृत्यू नावाची गोष्ट अशी बाबाजी वाटून घेता येत नाही. सगळ्या गोष्टी देवानं आपल्या ताब्यात देऊन टाकल्या. मंगळावर जायचा शोध लागला, चंद्रावर जायचा शोध लागला, सूर्यावर जायचा शोध आता सध्या चालू आहे. पाताळातनं शोधून रस्ता काढायला लागले सायंटिस्ट. 3 गोष्टीवर ताबा मिळवता आला नाही. जन्म नावाची गोष्ट एक आहे, मृत्यू नावाची गोष्ट 2 आहे आणि निसर्ग नावाची गोष्ट 3 आहे. याच्यावर अजून ताबा मिळवता आला नाही. जन्मावरती ताबा मिळवता आला नाही. अंदाज घेता आला, अमुक तारखेला ॲडमिट व्हा, अंदाज, पण ताबा नाही ना. मृत्यू नावाच्या गोष्टीवर ताबा मिळवता आला नाही. तिथं ताबा मिळवता आला असता अक्षय बाबा तर माणसानं तिथं वशिला लावला असता. एवढा सप्ताह हो द्या तरडगावचा, मग आपण जाऊ काही काळ, आपण तवर दम काढ. ताबाच नाही ना. आणि तिसरी गोष्ट निसर्ग. काल रात्री कीर्तनात जाताना तासगावला मला पाऊस लागला, आहे का ताबा? उन्हाळ्यातही पाऊस पडायला लागला. आता ह्याला उन्हाळा म्हणायचा, उन्हाळा म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा एकत्र. निसर्गावर ताबा नाही, जन्मावर ताबा नाही, मृत्यूवर ताबा नाही, मग ताबा कशावर? ताबा म्हणले फक्त एकाच गोष्टीवर, कर्म. कुणीतरी व्हॉट्सअपला मला व्हिडिओ पाठवला होता. समुद्राच्या कडेला बीचवर फिरायला गेला माणूस, तर पाण्या वाचून तडफडणारं कासव त्यानं पाहिलं, भलं मोठं हाफ बरमुड्याला माणूस. त्यानं कासव ढकलत ढकलत पुढं नेलं आणि त्या समुद्रात सोडून दिलं. आणि त्या बिचारांना खाली लिहिलं होतं, काही कर्म माणसानं अशी करायची जी फक्त आपल्याला देवालाच माहिती पाहिजे. हे कळतंय तुम्हाला? तुम्ही किती दिखाव्यानं जीवन जगा, पण भगवान आपको आपकी नियत से जानता है. तुम्ही किती चांगलं जगा, पण देव तुम्हाला तुमच्या कर्तव्यानंच ओळखणार, लक्षात ठेवा. म्हणून कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, केले कर्म झाले त्याची भोग आले. चांगलं कर्म पुण्यात रूपांतर, वाईट कर्म पापात रूपांतर. पुण्य संपलं की मग तया पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्राला इंद्रपद जर खाली करावं लागत असं पुण्य संपल्यावर, तर तुमच्या माझ्या पाप पुण्याचा हिशोब ठेवू नका. संकल्प क्रमांक 1 करा भाऊंच्या पुण्यतिथीला. काल काय झालं ते विसरून जा. जुना वाद उकरून काढू नका. पूर्व वैमनस्यातून कुणाच्या घटना घडायला लागले की नाही बोला. जुना वाद माणसं उकरून काढायला लागली. बांधाचा बांध जुना, भाऊ भावाचा बांधावरनं भांडणं झाले. भांडणं काका, पहिल्या भावानं दुसऱ्या